नमस्कार, आपण पाहता GS9 न्यूज। कालंका देवी देवस्थान येथे भावी भक्त येतात आपली मनोकामना घेऊन। कालंका देवी देवस्थान हे बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर व जळगाव या मध्यभागी असलेल्या डोंगर रांगेत देवस्थान आहे। टिटवी वाढोणा मध्यभागी असलेल्या डोंगर कुशीत मध्यभागी विस्थापित आहे। कालंका देवी ट्रस्ट येथे भाविकांची गर्दी नेहमीप्रमाणे असते। ब्युरो रिपोर्ट सुनील चव्हाण। जालना जिल्ह्यातील भोकरदन व सिल्लोड सोयगाव तालुक्यातील सावळत बारा अजिंठा डोंगर रांगेत मध्य कपारात असलेले क्षेत्र देवस्थान जय कालंका देवी देवस्थान हे डोंगराच्या मध्यभागी असून येथे नेहमी पूर्ण महाराष्ट्रभरातून भावी भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी आपली मनोकामना घेत येतात। दिनांक 5 शनिवार रोजी आमचे प्रतिनिधी यांच्याकडून पाहणी करत ट्रस्ट बद्दल माहिती घेत अध्यक्ष दीपक दोड व देवस्थानचे पुजारी रमेश महाराज, योगेश महाराज यांची प्रतिक्रिया जाणून घेतली। तुमचं नाव काय? नमस्कार, जय कालिका। मी दीपक दोडे, राहणार छत्रपती संभाजीनगर। गेल्या 48 वर्षापासून या श्री कालिका देवी संस्थान टिटवी वाढोणा तालुका भोकरदन जिल्हा जालना या संस्थांमध्ये मी एक विश्वस्त म्हणून या ठिकाणी काम करतोय। या मंदिराविषयी सांगायचं म्हणजे श्री कालिका देवी संस्थान हे मंदिर खूप पुरातन आहे। या ठिकाणी साक्षात भगवतीची 2 रूप या ठिकाणी देवीच्या रूपामध्ये स्वयंभू प्रगट झालेले आहेत। देवीविषयी सांगायचं म्हणजे देवीचे ज्या मूर्ती आहेत ह्या अतिशय जाज्वल्य, प्रसन्न आणि नवसाला पावणारं असं हे देवस्थान आहे। सांगायचं म्हणजे ह्या ठिकाणी हे जे कालिका देवी संस्थान जे आपलं ह्या ठिकाणी स्थित आहे हे 4 जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे। एका साईडला जर तुम्ही बघितलं छत्रपती संभाजीनगर जिल्हा, दुसऱ्या बाजूला जालना जिल्हा, तिसऱ्या बाजूला बुलढाणा जिल्हा व खालच्या बाजूला जळगाव जिल्हा, असं 4 मध्यवर्ती जिल्ह्याच्या ठिकाणी अतिशय नयनरम्य डोंगर कपारीमध्ये वसलेलं हे आपलं भगवतीचं मंदिर आहे। मंदिरामध्ये यावर्षी आपण दरवर्षी या ठिकाणी प्रमुख उत्सव साजरे होणार आहेत। ते म्हणजे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी जे चैत्र बीज येते म्हणजे द्वितीय तिथी येते